आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। भरत गोगावलेंना अजूनही 4 वर्ष पालकमंत्री पदासाठी वाट पाहावी लागेल। 4 वर्षांनी पालकमंत्री सोडा, गोगावले आमदार होतील की नाही याचीही चिंता असेल। रोहित पवारांचा हिटोला। आता ते वाट बघतात पालकमंत्र्यांची, त्यांना अजून 4 वर्ष वाटच बघावी लागणार आहे पालकमंत्री पदाची आणि 4 वर्षानंतर त्यांना कळेल अरेच्या भाजपलीच आपली खेळी केली। कुणी कुठे ध्वजारोहण करावं हा त्यांचा निर्णय। सरपंचांच्या निमंत्रणाला मान देऊन गोगावले गेले असतील। उदय सामंतांची प्रतिक्रिया। चर्चा काही असू दे, जर सरपंचांनी सन्मानानं मंत्री महोदयांना ध्वजारोहणासाठी जर बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये कसं काय सरपंचांच्या निमंत्रणाला मान देऊन जर भरतशेठ गेले असतील त्याच्यामध्ये काय? तुम्ही काही काम करत नाही म्हणूनच मी करतोय। बीडमध्ये अजित पवार यांनी योगेश क्षीरसागर यांना झापलं। गिरीश महाजनांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण। जळगावकडे सुद्धा लक्ष द्या, मतदारसंघाला विसरू नका। पालकमंत्री पदावरून भुजबळांचा महाजनांना टोला। भाजपचा व्हायरस अजितदादांच्या आणि शिंदेंच्या पक्षाला फोडतोय। कोकणातील नेत्यांना अजित पवारांचा पक्ष हायजॅक केलाय। रोहित पवारांची सुनील तटकरेंवर टीका। काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे। हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणूनच काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण, सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत, कारण दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता। रोहित पवार हे बालिश आहेत, त्यांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही। रोहित पवारांनी आपल्या पक्षातील कुरघोडी बघाव्यात। खासदार सुनील तटकरे यांची यावर प्रतिक्रिया। रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ शकत नाही। आपलं घर पेटलेलं आहे का शांत आहे, राजकीय विपक्ष म्हणतो, त्याची पहिल्यांदा आज अवस्था बघा, त्याच्यामध्ये अंतर्गत काय कुरघोडी चालल्या ते बघा। नांदेड दौऱ्यावर असताना जरांगे पाटलांची तब्येत बिघडली। नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात जरांगेंवर डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार। जालना, मुंबईसह कुठेही आंदोलन कर, तुला कोण अडवं येतंय? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा। अरे काय कोण अडवं येतंय? तुला पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर, आंतरवली काय सराटीमध्ये, मुंबईत कर, दिल्लीत कर। अरे लोकशाही आहे, कुठेही कर।